हे बघा, विरांशचं घरी असलं की असं खेळणं चालू असतं. आज काय विरांशला स्कूलमध्ये सोडलेलं नाही आहे, का तर विरांशला बरं नाही, सर्दी तर आहेच आहे, सुरसुर करायला लागलं, जरा नाकातनं पाणी वाहत आहे. आणि रसिकालाही बरं नाही आहे आणि रसिका आज ऑफिसला काही गेली नाही, तर त्याच्यामुळे मग विरांशला पण आज सोडलं नाही स्कूलमध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा, दुपारची वाजत आलेलं आहे एक, हो 1:15 झालेला आहे. आज काय विरांशला स्कूलमध्ये पाठवलेलं नाही आहे. बघा, विरांश खेळतो आहे. आता विरांश झालेलं आहे, तर विरांश आता झोपणार आहे. आणि आज विरांशच्या मम्माला बरं नाही आहे, ती पण आज घरीच आहे. बघा, पांघरून घेऊन झोपली, दवाखान्यात जाऊन आली होती. रसिकाला झालेली ॲसिडिटी, तिला मळमळत होतं, काल रात्रीपासूनच पोट दुखत होतं. आणि ॲसिडिटी कशामुळे झाली आहे, तर शिवरात्रीचा उपासापासूनच जे तिला ॲसिडिटी चालू झाली आहे, सगळं ते आत्ता निघतं. तर रसिका जाऊन आली दवाखान्यात, आणलेत औषध घेतले का ग तायडा? औषध घ्यायचे राहिलेत ना पिलू? पडतो. विरासला पण सर्दी झालेली आहे. विरासने काल काय खाल्लं सांग? आईस्क्रीम. काल काय खाल्लं? आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लं विरांशनी. त्याच्यामुळे काय खाल्लं? व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लं का तू? काल आबाने व्हॅनिला आईस्क्रीम आणून दिलं का, तर रसिकाला ॲसिडिटी म्हणून आणून दिलं रसिकाला. तर विरांशनी पण थोडं खाल्लं. आधीच विरांशला सर्दी होतीच आहे, पुन्हा त्यातनं आज सर्दी झाली. तर आज काही विरांशला स्कूलला पाठवलं नाही. पडशील विरा, कसं खेळतो रे. आणि विनायक गेलेलं आत्ता कामाला, आत्ता गेलं आहे. रसिकाला दवाखान्यात नेऊन आणलं त्यांनी. आणि मी रसिकासाठी डाळ तांदळाची खिचडी मगाशी लावले, तर विरांशला पण डाळ तांदळाची खिचडीच खायला घातली आणि रसिकाला पण खिचडी दिली. तुला औषध घ्यायला सांगते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बघा शनिवार. कालचा व्हिडिओ आज मी कंप्लीट करते, म्हणजे पुढे कंटिन्यू करते. काल व्हिडिओ कसं झाला, अपलोड झाला. रसिकाची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे थोडाच मी व्हिडिओ बनवला. तर म्हटलं आता चला, सकाळचे वाजलेले 8:45. आता नाश्ता बनवते. कालच्या पोळ्या राहिले तर जरा कुस्करा करू म्हटलं, वाया घालवण्यापेक्षा. रोज काय म्हणजे एखादी पोळी तर राहतीच आहे. आपण काय अगदी मोजकं करत नसतो. कोणाला भूक असते कधी जास्त, कोणाला नसते, त्याच्यामुळे ते एखादी पोळी राहतीच आहे, एखादी दुसरी पोळी राहत असते. तर बघा, इकडे मी बनवलेलं आहे सलाड, म्हणजे बीट, गाजर, टमॅटो, काकडी आणि कोबी. इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लिंबू. याच्यामध्ये लिंबू पिळून ना मस्तपैकी सलाड करते. आणि इकडं आहे जिरे, धणे, ओवा, सगळ्याचं पाणी ते उकळून ठेवायचे. पाणी पहिलं सासूबाईंना देते नाश्ता. हे बघा, मागा मुलाचे एवढं आणायचं घरात आणि ते वाया घालवायचं मला तर पटत नाही आहे. उठा, नीट बसा, उठून बसा, तिकडे बसा, तिकडे सरळ. काय कुस्करा आहे? आवडतो ना तुम्हाला? कुस्करा आवडतो ना? बसा तिकडं, तिथे बसा. सासूबाईंना फार आवडतो कुस्करा. गरम आहे हे.
सकाळ सकाळ काय होतं, हे पाणी उकळायचं ना तसं कामामध्ये माझं जसं जसं जमेल तसं मी पाणी उकळून ठेवते आणि कोमट पाणी पिते. याच्यामध्ये टाकलेले बघा जिरे, धणे, ओवा, दालचिनी आणि मेथ्या. आता याचं पाणी जरा निम्म करून घेते आणि थोड्या वेळाने पाणी पिते. हे पाणी पिल्यानंतर बघा 1 ते अर्धा तास आपण काही खायचं नाही. अर्धा ते 1 तास मी काही खात नाही. थांबा थोडं दही देते, कोरडं होते. आज शनिवार आहे तर रसिकाकडे जायचं नाही तरीसुद्धा घरी भरपूर कामं आहेत, एक्स्ट्रा कामं आहेत. तूप काढायचं आहे, लोणी काढून लोणी कढवायचं म्हणजे तूप करायचं त्यापासनं. कारण का रोज ह्यांना टिफिनमध्ये मी गूळ आणि तूप देत असते, तर त्यांच्यापुरतंच एवढं थोडंसं मी काय केलं, साईजच तूप कढवलं आणि त्यांना आज टिफिनमध्ये दिलेलं आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला. खूप कामं राहतात. हे बघा इथे काढून ठेवलेलं आहे मी. हे सगळं लवकर त्याच्यामध्ये कोमट पाणी घालते म्हणजे येईल. पहिला ना रवीने चांगले घुसळते. हे पहा मी इकडं ते पाणी मगाशी जिरे धण्याचं ते पाणी उकळून ठेवलं आहे, गरम आहे. ते थोडंसं कोमट होऊ देते आणि ते घेते. ते प्यायचं राहिलं आहे. किचन ओट्यावर भयंकर पसारा आहे. आणि हे बघा शिवरात्रीचं साबुदाणा राहिला होता, त्याच्यामध्ये म्हणलं मी आता काय करते, 2 बटाटे उकडून त्याच्यामध्ये घालून ते चकल्या बनवते. जेवढी कामं तुम्ही कराल तेवढी कमीच आहेत बघा. आणि इकडे दाखवते, हे बघा हे सगळं मिक्स करते. याच्यामध्ये ना लिंबू, मीठ, कोथिंबीर सगळं ॲड करते. हे बघा हे पहा, हे तयार करून ठेवते म्हणजे दिवसभर आपण जेवताना घेऊ शकतो. आणि थोड्या वेळाने मी हे नाश्ता म्हणून ह्याचा नाश्ता करणार आहे. सकाळी मिस्टरांचं झालेलं आहे, डबा टिफिन दिलेला आहे. ते गेले बाहेरगावी कामाला. तर आता अशा प्रकारे माझे नाश्त्याची तयारी करून ठेवली. सासूबाईंचं झालेला आहे नाश्ता. हे बघा इकडे मी लोणी कढवते. अशी जास्तीची कामं सुट्टीच्या दिवशी करावं लागतात. सुट्टी म्हणजे मला रसिकाकडे जायचं नाही, त्याच्यामुळे मला आज सुट्टी आहे. हे बघा इथं मस्तपैकी खमंगपैकी तूप कढवलं मी. आता एका डब्यामध्ये गाळून ठेवून टाकायचं. हे बघा अशा प्रकारे इथे मी डब्यात भरून ठेवते आहे. हे पहा सगळी माझी आता कामं आवरलीत. मावशी आलेले आहेत, मावशीला चहा केला आणि आता थोड्या वेळाने रसिकाकडे 2 तास जायचं आहे मला. तसे मी भेटलेच नाही पिलूला सकाळपासून. तर चला रसिकाचं शनिवारी रविवारी थोडं बाहेर काम असतं. चला अशा प्रकारे माझी कामं आता आवरलेली आहेत. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.